आठराखीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता प्राजक्ता त्या अलोकच्या रूममध्ये गेलेली असते, जिथे आता अलोक स्केच काढत असतो. तिथे असणाऱ्या या सगळ्या काही स्केच बघूनच ना प्राजक्ताच्या लक्षात येतं की आपल्या वहीमध्ये जे स्केच अर्धवट होतं ते अर्धवट राहिलेलं स्केच जे आहे ते पूर्ण केलेलं आहे ते ह्याच मुलाने वाटतं. आणि मग तो काय पाठमोरा उभा असतो आणि मग ती सरळ सरळ जायला निघत असते. जेव्हा आता ती सरळ सरळ रूममध्ये जाते ना, तेव्हा तिच्या लक्षात येतं की आपण कुठे आलो आहोत ते. त्याच वेळेला ती आता विचार करतच पुढे जाते आणि तिकडे बघत असते. तिला पाठमोरा अलोक दिसतो, पण तिला हे माहीत नसतं की तो अलोकच आहे ते. ती आता फक्त तिथे उभी राहते आणि विचारते की सुलक्षणा मॅडम आहेत का. मग तेव्हाच ना तो नेमका पेन्सिलला शार्प करत असतो आणि ते जे ब्लेड आहे ते त्याच्या हाताला लागतं. ते ब्लेड त्याच्या हाताला लागल्याबरोबर त्याच्या बोटातून रक्त येऊ लागतं आणि ते रक्त बघून तो थोडा घाबरतो. त्याच्या बोटात ना रक्त आल्यावर तो एवढा घाबरलेला असतो ना की त्यालाही सुधरत नसतं. तो जोरात ओरडतो आ करून. मग जेव्हा तो जोरात ओरडतो ना तेव्हा मात्र आता ह्या सगळ्या काही गोष्टी कळत नसतात की नेमकं झालंय तरी काय. मग तेव्हाच ना प्रीतीसुद्धा तिथे दारावर ना मजा घेत असते. प्रीतीच्या लक्षात येतं की हे सगळं काय चाललेलं आहे ते. प्रीती आता बघत असते, तिला मजा येत असते हे सगळं बघून. ती म्हणत असते की मला तर हेच हवं होतं ना, यासाठी तर मी इथपर्यंत हे सगळं काही केलं. तेच दुसरीकडे मात्र आता त्याच्या बोटातनं रक्त येत असतं, त्यामुळे त्याला ते सगळं काही पाहावतही नसतं. त्याने आता आपलं बोट जे आहे ते समोर धरलेलं असतं आणि तेच ना आता मागून तिथे प्राजक्ता आलेली असते आणि ती म्हणत असते की किती रक्त येतंय, थांबा हा 1 मिनटं. आणि असं बोलून ती आता त्याचा हात हातात घेते. इकडे तिकडे सगळीकडे ती आता शोधत असते की काही आहे का, कारण रक्त खूप जास्त येत असतं आणि ते थांबवणं गरजेचं होतं. मग आता एवढं रक्त येतंय म्हटल्यावर काय करायचं हे काही केल्यास समजत नसतं. तेच आता ती इकडे तिकडे सगळीकडे शोधते की ते रक्त दाबून ठेवण्यासाठी काही कपडा वगैरे भेटतोय का, पण भेटत नसतो. पण तेव्हाच ना तिला अलोकची झालेली स्थिती समजते. अलोक जो आहे तो कोणत्या संकटात सापडला आहे हे कळतं. मग तिलाच ना आता वाईट वाटू लागतं. मग ती विचार करते की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. नाही, आता यावर काहीतरी मलाच मार्ग काढावा लागेल असा विचार करून ना तिने तर आता आपली जी ओढणी असते ना ती स्वतःची फाडून टाकलेली असते. कारण तिला असं वाटत असतं की आपल्यामुळे उगाच ना इतरांना कोणाला त्रास नको. आणि मग काय ती आता जेव्हा तिची ओढणी फाडते तेव्हा तो तो अलोक जो आहे त्याच्या हातातून रक्त येत असतं. ती त्याचा हात मागते आणि हळूच ना त्या बोटाला आता ती ते पट्टी लावून देत असते. तेव्हा त्याच्या हाताला खूप जास्त इजा झालेली असते, त्रासही होत असतो. पण प्रीतीला हे सगळं बघून ना खूप जास्त आनंद होतो. प्रीती विचार करत असते की मी जे ठरवलं ते अगदी तसंच झालं. त्यामुळे प्रीती खूप जास्त खुश असते. पण अलोकला इकडे प्राजक्ता म्हणत असते की मी आता तुमच्या हाताला बांधलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही, काळजी करू नका. तेवढ्यातच सगुणा तिथे येते. सगुणा प्राजक्ता आणि अलोकला एकत्र पाहते. सगुणा जसं पाहते ना तशी सगुणा प्राजक्ताला उठवते आणि प्राजक्ताला म्हणत असते की तू इथे काय करतेस. त्यावेळेला प्राजक्ता म्हणते की थांबा 1 मिनटं, त्यांच्या हातात ना रक्त येते, 2च मिनटं थांबा, मला बघू दे नक्की काय झालंय ते. आणि असं बोलून ना ती आता तिला बघत असते, पण काही केल्या ती थांबायला तयार नसते. सगुणा तिला रागातच तिकडनं घेऊन जाते. जेव्हा सगुणा तिकडनं घेऊन जाते ना तेव्हा ती म्हणत असते की ती माझी रूम आहे, तुझी हिंमत कशी झाली त्या रूममध्ये जायची, असं सगुणा प्राजक्ताला म्हणते आणि त्या रूमच्या बाहेर काढते. इकडे अलोकच्या हाताला तोपर्यंत बँडेज वगैरे लावलेली असते, म्हणजेच तिने तिची ओढणी कापून लावलेली असते आणि त्यामुळेच ना त्याला थोडं बरं वाटत असतं. इकडे बाबांनी कौस्तुभला सांगितलेलं असतं की निदान चैनीचं तरी तू बघ. म्हणूनच मग आता चैनीचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणून का होईना तो गेलेला असतो. आणि तेव्हाच ना तिकडे जुगाराच्या अड्ड्यावर जाऊन तो तिथे असणाऱ्या एका माणसाला सांगतो की माझ्या ना बहिणीचं लग्न आहे, त्यामुळे थोडी पैशांची गरज आहे, काही होईल का. अरे अरे बहिणीच्या लग्नासाठी पैशांची गरज लागणार आहे का. एक काम कर ना, अरे 4-5 लाखाचा गेम खेळ, मग तुला सांगू का त्या गेममध्ये इतका पैसा आहे ना की मग आहे ना तू त्या पैशाने ना तुला सांगतो की काय करू शकतोस ते. अरे तुझ्या बहिणीचं लग्न ना एका राजस्थानच्या पॅलेसमध्येच लावशील, इतका पैसा येईल बघ तुझ्याकडे, बघ विचार करून काय करायचं आहे ते. मग मला सांग
काय करतोयस ते. पण आता या कौस्तुभकडे एवढा पैसा कुठे आहे. कौस्तुभकडे आता बाबांना चैन द्यायला पैसे नाही आहेत, तर 4-5 लाख रुपये आणायचे तरी कुठून, हा मोठा प्रश्न त्याच्या मनामध्ये असतो. पण त्या समोरच्या माणसाने त्याला आता आमिष दाखवलेलं असतं की 4-5 लाख रुपये घेऊन ये, त्याचे 20 लाख नाही झाले ना तेव्हा बोल. मग दुसरीकडे घरात ना आता मामा जे आहे ते पैशांची जुळवाजुळव करत असतात की कुठून काय पैशांचा बंदोबस्त होतोय हे सगळं काही व्यवस्थितपणे बघत असतात. तेच आता तिकडे ना चारू आलेली असते आणि चारू म्हणत असते की आपण पैशांसाठी एवढं टेन्शन घेऊन बसलोय, पण तुम्हाला सांगू का, बघा आपलं पैशांचं काम तर एकाच झटक्यात होईल. तर मामा बोलत असतात की काय झालं. तर येताना चारूने ना त्या प्राजक्ताचं अकाउंट आणलेलं असतं, म्हणजे अकाउंटचं पासबुक, आणि पासबुक आणल्यानंतर ती आता मामांना दाखवू लागते आणि मामांना म्हणते की बघा या प्राजक्ताच्या अकाउंटमध्ये 8 लाख रुपये आहेत, हे 8 लाख रुपये आपल्या चांगलीच कामी येतील. मग आता मामा मात्र बघतच राहतात, कारण त्यांना ना चारूचं हे सगळं वागणं बिलकुलही आवडलेलं नसतं. चारू म्हणत असते की अकाउंटला एवढे पैसे आहेत ते कशासाठी, याचा आपण वापर करू शकतो. ती कुठे काय बोलणार आहे. उगाच पैशांची चणचण असताना इकडे तिकडे मागण्यापेक्षा हे तर आहेत ना, या पैशांचा वापर आपण करूया, असं देखील आता ती म्हणत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की कौस्तुभ आणि त्याचसोबत तो माणूस बोलत असतो. तर तो माणूस कौस्तुभला सांगत असतो, अरे तू 4-5 लाखांचा बंदोबस्त कर. 4-5 लाखांचा बंदोबस्त केलास ना की बघ कसं काम होतं ते. अरे झटक्यात काम होऊन जाईल, विचार पण करायला तुला वेळ मिळणार नाही. बघ तसं करून बघ, या सगळ्यामध्ये ना तुझ्या बहिणीचं लग्न एकदम धूमधडाक्यात येऊन कसलीच पर्वा नाही, असं देखील आता तो म्हणत असतो. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी तो सांगतो ना, तेव्हा जाऊन कुठे ना आता कौस्तुभ जो आहे तो विचार करतो. पण कौस्तुभच्या मनामध्ये येतं की 4-5 लाख रुपयांचा सोय कुठून करू, कारण त्यांना चैन घ्यायला त्याच्याकडे पैसे नाही आहेत, तर 4-5 लाख रुपये कुठून आणायचे हा मोठा प्रश्न असतो. तर दुसरीकडे मामा मामीवर ओरडत असतात आणि हे सगळं चुकीचं आहे. ते प्राजक्ताचे पैसे आहेत, गेले 20 वर्ष झाले हे पैसे अकाउंटमध्ये आहेत आणि आपण तिला वाढवतोय. मग हे पैसे जर वापरले तर काय प्रॉब्लेम आहे, मला सांगा ना. हे पैसे आपण वापरूया, आता आपल्या भाग्याचं लग्न आहे त्यासाठी. परंतु मामा या सगळ्यासाठी तयार होत नसतात. मामांचं म्हणणं हेच असतं की ते प्राजक्ताच्या उज्ज्वल भविष्यासाठी पैसे आहेत आणि प्राजक्ताच्या आईचे बरेचसे सेविंग्स आहेत आणि त्यामुळे ते एकूण रक्कम 8 लाख रुपये झालेली आहे. पण इकडे मामी ऐकायला तयार नसतात. मामींचं म्हणणं असतं की आपल्या मुलीच्या लग्नामध्ये अडचणी येत आहेत ना, आणि एवढे दिवस आपण सांभाळलंय ना तिला, तर आपण हे करूया. दुसरीकडे प्राजक्ता रस्त्यावरून जात असताना भाग्या जी आहे ती आपली गाडी घेऊन जात असते आणि भाग्या आपली गाडी घेऊन जात असतानाच ना रस्त्यात तिला प्राजक्ता भेटते. भाग्याला प्राजक्ता म्हणत असते की काय झालं आहे. भाग्या सांगते मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे. प्राजक्ता म्हणते की अशी का रागवलीस. भाग्या सांगते अगं तुझ्या गळ्यात आहे ना तू मोबाईल घालून घे, कारण आहे ना तू मोबाईल काही घेऊन जात नाहीस, विसरतेस आणि मग प्रॉब्लेम होतात. आणि मी बघ एकटी जाऊन शॉपिंग करून आली. तर प्राजक्ता तिला विचारते तू एकटी का शॉपिंगला गेली होतीस, काय झालं होतं. तेव्हाच ती तिला सांगते की मग मी काय करू सांग ना, तुला फोन लावत होते पण तुझा काही फोन लागत नव्हता, म्हणजे तुझा फोन तू घरात विसरून गेलीस, मग काय करणार. आणि तुला माहिती आहे का मी आपल्या दोघांसाठी ना सेम लेहंगे आणले. अगं सेम का, अगं तुला माहीत नाही का आपलं ठरलं होतं जेव्हा माझा साखरपुडा असेल तेव्हा आपण दोघींनीही सेम टू सेम मॅचिंग असे कपडे घालायचे, अजून ज्वेलरीसुद्धा घ्यायची बाकी आहे, बरीचशी शॉपिंग राहिले, चल आता एवढं तर आणलं आहे मी, आपण आता हे बघूया कसं वाटतंय ते, असंही भाग्या प्राजक्ताला सांगत असते. प्राजक्ताला भाग्या मुद्दामून बोलते की तू या सूर्यवंशींच्या घरी जेव्हापासून तू नोकरीला लागलीस ना तेव्हापासून तू सगळंच विसरून गेली आहे. उद्या माझा साखरपुडा आहे, मला तर इतकं दडपण आलं आहे ना की तुला काय सांगू, असं देखील आता भाग्या जी आहे ती प्राजक्ताला बोलत असते. प्राजक्ता हे सगळं काही बोलणं ऐकतच राहते. प्राजक्ता म्हणत असते की ठीक आहे मला कळतंय तुझे खूप जास्त इकडे तिकडे हे होतं आहे, पण काळजी करू नको, मी आहे ना, आपण सावरून घेऊया सगळ्या काही गोष्टी. मग दुसरीकडे मग आता इकडे जी मामी आहे ती मामांवर ओरडत असते आणि मामांना म्हणत असते की तुम्ही काय ठरवलं आहे ते मला जरा सांगाच, म्हणजे मला असं का वाटतंय की तुम्ही फक्त आणि फक्त
तुमच्या मुलीचा विचार न करता प्राजक्ताचाच फक्त विचार करताय. अहो 15 वर्ष झाले आपण त्या मुलीला सांभाळतोय, ते काही फक्त असंच का? उगाच नाही आई म्हणत की काही झालं तरीसुद्धा आपण चुकीचं करतोय ते. कारण मला कळतं आहे ना, आपला निर्णय ना खूप चुकलेला आहे. मला असं वाटतं की काही झालं तरीसुद्धा आपण जे आहे ते ह्या सगळ्यावर सोल्युशन काढायला हवं. पण नाही, तुम्ही ह्या सगळ्यामध्ये ना तिचे पैसे फक्त साठवून ठेवताय. आपण त्या मुलीला सांभाळलं त्याचं काहीच नाही. ह्याच्यातूनच तर दिसतं ना आपलं कोण आणि परकं कोण. तेवढ्यातच ना प्राजक्ता दारावर आलेली असते आणि प्राजक्ताने हे वाक्य ऐकलेलं असतं. त्यामुळे प्राजक्ताला थोडं वाईट वाटतं, ती थोडासा विचार करत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की हे सगळं होत असताना मामाही बघत राहतो. मामा आता म्हणत असतो की आलात का तुम्ही दोघीही जणी? मग काय काय बोलत होतात तुम्ही? तेव्हाच ना इथे असलेली भाग्या आईला तिच्या विचारत असते की काय झालं आहे आई, सांग ना मला, काही झालं आहे का? म्हणजे गुरुजी मगाशी आले होते, मला तुम्ही शॉपिंग करायला पाठवलं, मग नंतर काही बोललेत का? मुलाकडच्या लोकांनी काही मागणी केली आहे का? बोला ना. तर आता मामी काहीच बोलू शकणार नसते. मामी शांत राहते कारण तिच्याकडे बोलायला काही पर्याय उरलेला नसतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की आरू तर आता काहीच प्रश्नांची उत्तरं देत नसते. भाग्या तिला विचारत असते की काय झालंय आई, बोल ना, काही दडपण आहे का? माझ्या लग्नासाठी त्यांनी काही एक्स्ट्रा मागणी केली आहे का? पण चारूकडे उत्तर नसतं कारण चारूला मामांनी गप्प केलेलं असतं. तेच आता इकडे मामा जे आहे ते टेबलवरनं उठतात आणि तेव्हाच प्राजक्ताला तिचं अकाउंटचं पासबुक जे आहे ते देतात आणि म्हणतात की हे की तुझं पासबुक. मग आता प्राजक्ता विचारते काय झालं, पासबुक इथे कसं? तेव्हा मामा सांगतात की काही नाही गं, कपाटात सगळं सामान ठेवत असताना पडलं, मग म्हटलं तर तू आलीस की तुझ्या हातातच देऊया ठेवण्यासाठी, म्हणून तुझ्याच हातात आता देतोय, असंही आता मामा बोलत असतात. पण प्राजक्ताला हे काही खरं वाटत नसतं. मामाने प्राजक्ताच्या हातामध्ये पासबुक दिल्यामुळे मामी चिडलेली असते आणि मामी रागातच तिकडनं निघून जाते. मामी जशी रागात तिकडनं निघून जाते ना, तसा भाग्याला अजूनच संशय येतो. भाग्या आता आपल्या बाबांना विचारते की काय झालं, त्या लोकांनी काही मागणी केली का पैशांची? सांगा ना बाबा, म्हणजे मी अशी दिसते म्हणून त्यांना काही पैसे वगैरे हवेत का रोहनच्या घरच्यांना? असंही आता भाग्या बोलून जाते. तेव्हाच ना भाग्याला आता मामा बोलत असतात की असं कशाला बोलतेस ग बाळा, असं तुला वाटत असेल पण तसं काही नाही आहे. मुळात मी तुला सांगू का एक गोष्ट जी आहे की तू ना दिसायला खूपच सुंदर आहे आणि आईच्या बोलण्याकडे कधीच लक्ष देऊ नकोस. आणि तुला एक गोष्ट अजून एक सांगतो की जेव्हा आपल्याला मुलगी जन्माला येते ना, तेव्हा बाप जो आहे ना त्या मुलीच्या शिक्षणाचा, मुलीच्या लग्नाचा सगळा विचार करतो, पूर्ण भविष्याचा. आणि तसाच आम्हीसुद्धा तुझ्या भविष्याचा विचार करून सगळ्या पैशांची जुळवाजुळव आधीच करून ठेवली आहे. त्यामुळे तू कोणतीही काळजी करू नकोस, तुझं लग्न अगदी तुझ्या मनाप्रमाणे होईल, असं देखील आता मामा जे आहेत ते भाग्याला सांगत असतात आणि भाग्याची समजूत काढतात. भाग्याला जेव्हा या सगळ्या गोष्टी मामा सांगतात ना, तेव्हा मात्र भाग्या हे सगळं काही ऐकते. तेच दुसरीकडे आता हे सगळं काही प्राजक्ताला थोडं संशयास्पद वाटत होतं. प्राजक्ता जी आहे ती बघत राहते आणि प्राजक्ता म्हणत असते की काहीतरी गडबड आहे, पण मामा ही गोष्ट लपवून ठेवतोय का? असं मामा करतोय काहीच कळत नाही आहे, असाही विचार ना इथे असणारी प्राजक्ता जी आहे ती करत असते. तेच आता मामा भाग्याला सांगत असतो की तू काहीच काळजी करू नकोस, तुझं लग्न एकदम मस्त आणि व्यवस्थित होणार आहे, असं बोलून तो आता भाग्याला का होईना खुश ठेवायचा प्रयत्न करत असतो. पण मामाच्या या हसण्यामागे दुःखही लपलेलं आहे हे बरोबर प्राजक्ताने ओळखलेलं असतं. तेच आता दुसरीकडे अंबिका आणि त्याचसोबत सुलक्षणा, प्रीती बसलेल्या असतात. त्यांची जरा व्यवहाराबद्दल चर्चा सुरू असते. तेवढ्यातच सगुणा धावत धावत येते आणि सांगू लागते सुलक्षणाला की आज प्राजक्ता आलोकच्या रूममध्ये गेली होती. आणि हे ऐकून सुलक्षणाला तर धक्काच बसतो. सुलक्षणा जेव्हा हे ऐकते तेव्हा मात्र ती म्हणते की हे कसं झालं, म्हणजे दोघांची भेट झाली का? तेव्हा सगुणा म्हणत असते की नाही, खरं तर आलोक दादा जे होते ते पाठमोरे होते आणि ही त्यांच्या पाठीमागेच होती. त्यांची भेट होणारच होती, दोघंही एकमेकांना पाहणारच होते. पण तेवढ्यातच मी तिथे पोचले आणि त्या प्राजक्ताला त्या खोलीच्या बाहेर काढलं. मग ही सगळी गोष्ट जेव्हा सगुणा सुलक्षणाला सांगते तेव्हा सुलक्षणाला धक्का बसतो. तर प्रीती म्हणत असते की बघितलं का, ही मुलगी ना पहिल्यापासून जरा शहाणीच दिसते मला, तिला काय गरज होती त्या आलोक भाऊजींच्या रूमपर्यंत जायची?
मला तर वाटतं ना की ती मुलगी ना इतकी फाजील आहे ना की तिला ना आपण कामावर ठेवायलाच नको, काढून टाकायला हवं. आणि ती उद्या जाऊन असंही करू शकते की आलोक भाऊ जे आहेत ना त्यांचं जे काही हायपर इफेक्टिव्ह आहे ते, किंवा ते इतकं भयंकर वागतात, ह्या सगळ्याचा ना इश्यूसुद्धा करू शकते. म्हणजे तुम्हाला सांगू का, ती उद्या मीडियावाल्यांना बोलवून ना आलोकदादांबद्दल एवढं सगळं वाईट सांगू शकते ना की मी तुम्हाला काय बोलू, हेही आता म्हटलं जात असतं. एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात तेव्हा मात्र आता इकडे सुलक्षणा प्रीतीला सांगत असते की एवढा विचार करण्यापेक्षा ना स्वतःच्या मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा ना याचा जरा विचार प्रीती कर. कारण बाकी सगळ्या गोष्टी सोडून ते सुलक्षणा डायरेक्टच प्रीतीला सुनावू लागते. कारण सुलक्षणाला माहिती असतं की काही झालं तरी प्राजक्ताला या घरात यायचं थांबवायचं नाही आहे. तर प्रीतीचं म्हणणं असतं की प्राजक्ताला आपण कामावरनं काढून टाकूया, आपण दुसरं कोणीतरी बघूया. पण त्याच वेळेला सुलक्षणा म्हणते की प्राजक्ता या घरात यायची बंद व्हायता कामा नये, आणि आलोक आणि प्राजक्ताची एवढ्यात भेटही व्हायला नको, असंही ती आता म्हणत असते. तेव्हाच ना प्रीतीला राग येतो, कारण सुलक्षणाने प्रीतीला जे काही आहे ते तोंडावर सुनावून दाखवलेलं असतं. आणि जेव्हा आता एवढी सगळी बडबड होते ना तेव्हा मात्र आता इकडे असणारी प्रीती शांतच बसते. पण सुलक्षणाचा नेमका डाव काय आहे हा प्रीतीला समजत नसतो. म्हणजे आलोक आणि त्याचसोबत प्राजक्ताचं नेमकं काय ह्यांना बॉन्ड जुळवायचं आहे ते काही प्रीतीला कळत नसतं. एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा तिच्या समोर घडत असतात तेव्हा सुलक्षणाने असं स्पष्ट म्हटलेलं नसतं ना की आलोक आणि प्राजक्ता ह्यांचं जुळलं पाहिजे. ती म्हणते की ह्यांची सध्या तरी भेट व्हायला नको, पण हे असं काम, हाही विचार ना मनामध्ये आता इकडे असणाऱ्या प्रीतीच्या येत असतो. म्हणूनच ना प्रीती थोडा विचार करत असते. ती सुलक्षणाला म्हणत असते की काय चाललंय, मला मोठ्या आई जरा तुम्ही सांगाल का, कारण ती मुलगी ना थोडी फाजील वाटते मला, म्हणून मी तुम्हाला सांगत होते. पण सुलक्षणाने तिला सांगितलेलं असतं की ते निर्णय तू घेऊ नकोस, ते निर्णय घ्यायला मी समक्ष आहे, ते सगळे निर्णय तू घेऊ नको, तू तुझ्या मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष दे, असं बोलून प्रीतीला तिकडनं घालून दिलेलं असतं. प्रीती जेव्हा आता तिकडनं निघून जाते ना तेव्हा प्रीती एकटीच जाऊन विचार करत असते. प्रीती जेव्हा तिकडनं निघून जाते तेव्हा प्रीती थोडा वेळ विचार करते आणि मग ती हळूच बघत असते आणि म्हणत असते की त्या आलोकचा आणि त्याचसोबत या प्राजक्ताचं नक्कीच काहीतरी आहे. मी बघ आता तुमच्या दोघांची कशी वाट लावते, मी काही ना काही गडबड करणार, मग तेव्हाच बघा नक्की तुम्ही प्राजक्ताला या घरात ना हाकलवून लावताय का नाही ते. मग आता त्या आलोकलाही आणि प्राजक्तालाही मी बदनाम केल्याशिवाय शांत बसणार नाही, तेव्हाच तर मला ह्या घरावर राज्य करता येईल, असं काहीसं प्रीती आता बोलत असते. दुसरीकडे आता माई आजी भडकलेली असते आणि माई आजी रूममध्ये जाऊन मामीसोबत बोलत असते. मामी आता माई आजींना विचारतात की काय झालं आहे, एवढे गडबड कशाला. तेव्हा माई आजी सांगतात की तुला काय सांगू, मला तर ना नुसता वैताग आलाय, वैताग. मग काय झालं आहे नेमकं सांगशील का. मग तेव्हाच ना या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात. अगं त्या आपल्या भाग्याने काही मॅचिंग का फॅचिंग आणलंय, म्हणजे त्या दोघीजणी साखरपुड्याला मॅचिंग घालणार आहे. ती औदचा सुद्धा एवढे चांगला कपडा घालून जर बाहेर आली तर उद्या मुलाकडच्यानी जर विषय बदली केला, जर त्यांना या प्राजक्तामध्ये त्यांचं सौंदर्य दिसलं तर मुलाकडची लोक लगेचच भाग्याला नकार देतील आणि त्या प्राजक्तासोबत तो मुलगा लग्न करायला तयार होईल. मग काय करायचं, एवढं जुळवून आणलेलं सगळंच काही वाया जाणार नाही आहे का, असं देखील माई आजी आता मामींना बोलत असते. त्यावर मामी आता सांगत असतात की तू काळजी करू नकोस, या सगळ्यावर आपण काहीतरी सोल्युशन काढूया. आणि मामीला तेव्हा आठवतं की तिने ऑलरेडीच म्हणजे प्राजक्ताने मामीनं ऑलरेडी वचन दिलं आहे की भाग्याच्या सुखाआरती येणार नाही. म्हणजेच उद्या जरी भाग्याचा साखरपुडा असला तरीसुद्धा त्या साखरपुड्यात प्राजक्ता सामील होणार नाही, हे बरोबर मामीला माहिती होतं. कारण मामीला तसं प्राजक्ताने ऑलरेडी वचन दिलेलं होतं. तेच दुसरीकडे आता लेहेंगा जो आहे तो लेहेंगा आणलेला असतो आणि तो लेहेंगा आधी प्राजक्ता जी आहे ती भाग्याला लावून पाहते. भाग्या म्हणत असते की तू फक्त माझा लेहेंगा बघू नकोस, तुझासुद्धा बघ. हे बघ, आपण दोघी जणींना एकदम ना आरशासमोर उभ्या राहूया, बघूया दोघींचाही लेहेंगा किती सुंदर दिसतोय ते. आणि असं बोलून दोघीही जणी त्या आरशासमोर उभ्या राहतात आणि मग तो लेहेंगा इकडे प्राजक्ताने सुद्धा आपल्या अंगाला लावून बघितलेला असतो. पण तेव्हा प्राजक्ताला ना तिने जे काही मामीला वचन दिलं आहे ते आठवतं. म्हणूनच ती मनातल्या मनात म्हणत असते की सॉरी भाग्या, पण तुझ्या या सुखात मला उद्या सामील होता येणार नाही आहे. कारण मामींना मी जे वचन दिलं आहे ते वचन तिला पाळायचं असतं आणि यासाठी ती आता ह्या सगळ्या सुखामध्ये नाही सहभाग होण्याचंच ठरवते. पण भाग्या या सगळ्यामुळे खुश असते, कारण उद्या तिचा साखरपुडा असतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं की इकडे ना
अलोकचा माउथ ऑर्गन गायब झालेला असतो आणि त्यामुळे तो सगळीकडे शोधत असतो. बहुधा प्रीतीनेच तो गायब केलेला असेल तर तो बाहेर असलेल्या त्या लहान मुलांकडे समर आणि समायराकडे असतो. मग तेव्हा ना प्राजक्ता त्यांच्याकडनं तो माउथ ऑर्गन खेचून घेते आणि मग तो लांबूनच ना अलोकने पाहिलेला असतो की त्या प्राजक्ताच्या हातामध्ये माउथ ऑर्गन आहे आणि मग तो लांबूनच तिला चोर म्हणत तिच्यापर्यंत येतो आणि एक कुंडी उचलून तिच्या अंगावर टाकणार असतो. तेव्हाच ती खूप जास्त घाबरलेली असते. सुलक्षणाही तेवढ्यातच बाहेर आलेली असते. आता या सगळ्यातून प्राजक्ताला कसं सुलक्षणा वाचवेल हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.